आई बापानी बरं नाही केलं ग बया मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं बापानं बरं नाही केलं ग बया 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 मला म्हाताऱ्या नवऱ्याला आई बापानं बरं नाही केलं ग बया मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापानं बरं नाही केलं ग बया 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 मला म्हाताऱ्या नवऱ्याला आई बापानी बरं नाही केलं ग बया 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 म्हाताऱ्या नवऱ्याला आई बापानं बरं नाही केलं ग बया 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 मला म्हाताऱ्या नवऱ्याला अरे दिलं हो माझा नवरा म्हातारा माझा नवरा म्हातारा म्हातारा तो म्हातारा मावशी म्हातारपणी करतोय नाना तारा काय सांगायचं मावशी लाटणं म्हण नको बेलणं म्हण नको हाताला गावल त्यानं मारत्यात हवं तसा मोडदा चांगला आहे कवा कवा मला मानवतला छावा पिक्चर बघायला सुद्धा नेतोय तसा चांगला आहे बरं का लग्न झाल्यापासून बघती मोड केसे घर बाबा ती बी भूकंपाच्या आधी ढासळ मोड केसे घरानं तुटकेचं छपर मी म्हणती भादव्याच्या महिन्यात घरात गण गौराई बसवीन म्हणलं ह्यांच्या काय डोंबल्यावर बसू घरात साधं देवाला देवघर नाही मला दादला नको ग बाई दादला नको बाई मला नवरा नको बाई नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको बाई दादला नको बाई मला नवरा नको ग बाई दादला नको बाई मला नवरा नको बाई नको बाई मला नवरा नको बाई दादला नको बाई मला नवरा नको बाई दादला नको बाई मला नवरा नको बाई हे दादला नको ग बाई मला नवरा अरे हो घरी मात्र जोंधळ्याची भाकर मावशी आंबाड्याची भाजी वरी तेलाची धार सुद्धा नाही हवं ही साडी सुद्धा आमच्या सोपान महाराजांनी घेऊन दिली म्हणून मावशी मी कुठं छान माणसं तर आली नाही तर लग्न झाल्यापासून घरी गावांवर बसते तोंडाकडे बघायला मुडद्याला लाज वाटत नाही आली तसाच हसतोय आणि मावशी लग्नात एक फटका तरी मनी बांधायचा होता की केव्हा एक लग्नात साडी घेतली रोज तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी मावशी ह्यांच्या त्रासात ह्यांच्या त्रासात मावशी मी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली मग काय करतेस रोज आंघोळीच्या 4 गोळ्या होय बघा किती कुमार दिसतात एकच नंबर यांचा ओढ जरी पिळला तर 1.5-2 किलो पो निघतो बाहेर 2 किलो हो बघा त्यांच्या तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाली आमच्या लग्नाला का नाही जवळजवळ 450 वर्ष झाले 400 वर्ष हो दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरणी येऊ लागली आणि त्यांचा लागलाय कंदील भडकायला अरे देवा फाटकेच लुगडे तुडकीचं चोडी टाका घालीन म्हणलं शिवायला दोरा नाही मला दादला नको बाई दादला नको बाई मला नवरा नको बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई नको बाई नको बाई नको पण काग पण काग दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको बाई मावशी मी जर कुठे 4 आबायात गेली तर बायकांनी म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या ताईसाहेब नाव घ्या ताईसाहेब नाव घ्या मोडद्याचं नाव सुद्धा घे वाटत नव्हतं हवं आता एवढ्या लांब आली या लातूरवरनं तुमच्या सर्व बसलेल्या महिला मंडळाचा मान राखते माता मावल्याचा मान राखते ह्यांचं नाव इथं जरा घेते ह्यांना इथं सोड चिट्टी घटस्फोट घेऊ का मग नाव घ्या ना घेऊ का नाव घ्या की ऐका नाव घेते रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको अहो आणखीन घ्या की काय म्हणला आणखीन घ्या ना तुझे मित्र आहेत का ते हो जवळ वाटलंच मोड द्या तुझ्या कलरवर तुझीच भावकी दिसते या ऐका नाव घेते मावशी परवा झाला गुढीपाडवा पण पुढे आला श्रीराम नवमीचा सण वा परवा झाला गुढीपाडवा पण पुढे आला श्रीराम नवमीचा सण समस्त ग्रामस्थ साई भक्त परिवार तुमच्यासाठी काही पण क्या बात काय म्हणला आणखीन घ्या ना आणखीन एक हा आणखीन खाली बसून चांगला चेकळला ऐका नाव घेते मुंबईला पडला पाऊस त्या सेलू नगरीमध्ये आला सडाका मुंबईला पडला पाऊस त्या सेलू नगरीमध्ये आला सडाका आमच्या कारभाराला उठला मर यायचा तडाका 2020 झाला आता IPL मधलं नाव घेते ऐक विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आमच्या कॅमेरामॅनचं नाव घेते 4 गडी राखून क्या बात सुरतीचे मोती गुलधाब
सोने या राज्यात लेन नाही नाही रे हा, क्या बात. सगळ्या बाय म्हणतात बाई चांगली धंदाकडे दिसती या. आमच्या सेलो मध्ये आली, आमच्याच इथला केला आणि खुशाल म्हणती नवराच नको. पण मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल, हा. पण मला मावशी सोन्यासारखे 17-18 लेकरं झाले. किती झाले? 17-18 लेकरं झाली. 17-18? हो. दाखला पिंट्या बघायचा तुम्हाला. हो 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 पिंट्या कुठे गेला? पिंटो या या. या. दोघा दोघा हट. लय चिटकू नका. हात काढ हात काढ. तुला बी बरं वाटत असेल. मावशी कसा बाबळीच्या खोडावर बसल्याने बसलाय, जणू काय छोट्या हातीत बसलाय. कसा आहे शाहरुख खान, एकच नंबर. कसा आहे शत्रुघ्न सिन्हा. आहा. ते फोटो काढतात मामा. टाटा कर टाटा कर टाटा कर. ते ग पिंट्या, मी तुला पिंट्या म्हणलं का नाही, तो म्हणायचं मला अवघ मम्मी. आव मम्मी, अवघ मम्मी म्हणायचं. आव ग मम्मी, पप्पा कुठे? पिंट्या अवघ मम्मी म्हण. आव ग मम्मी. ते ग आत्या. आत्या कशी हसायला चष्मेवाले आत्या. आत्याला टाटा कर टाटा कर टाटा. आत्या, टाटा. वा मावशी ह्याचं वय किती असेल? किती आहे? आता शिक झालाय 6 महिना. 6 महिना. बारस सुद्धा घातलं नाही का घालायचं? घाला. पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला बाळ शाहरुख. आला जन्माला बाळ शाहरुख, आला जन्माला बाळ शाहरुख. पाना घातोय सराप जुबाला जुरे जो, पाना घातोय सराप जुबाला जुरे जो. हा. काय झालं? अरे रे रे. नगराध्यक्षाने जेवायला केलं तर म्हणून जास्त झालं वाटायला. मला वाटलं घाबरून मला केलं का. अनखडीला आलाय काना माझा, रडते या मुळमुळू. नादी लावाया बाळाला यशोदा पाळला हलवी ती हळू. नादी लावाया बाळाला यशोदा पाळला हलवी ती हळू. असं सुरतीचे मोती गुलधाव सोने या राज्यात लेन नाही. भारूड 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 म्हणलं मावशी. ओ मावशी, भारूड 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 म्हणलं. भारूड म्हणलं की सोंग ढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात. काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं, काहीतरी आपल्याला हसायला मिळतं, ह्या दृष्टिकोनातून पाहायला येतात. पण मावशी, ओ मावशी, हे नाथांचं भारूड आहे. हे नाथांचं भारूड आहे. श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच अट्ठास होता. लक्ष देऊ नाही का? एवढाच उद्देश होता की बाबा ह्या लोकमनोरंजनाच्या माध्यमातून, ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल, त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल, त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल, ह्याच्यासाठी भारूड लिहिलं. तर बाबा भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे काय? तर भारूड म्हणजे बहुरुडींचं दर्शन म्हणजे भारूड. कळालं तर मावशी भारूड आहे. कळालं तर भारूड आहे. लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं. कळालं तर भारूड आहे. नाही तर 84 लक्षवणीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. कळालं तर भारूड आहे. नाहीतर आंब्याच्या झाडाला कसं बेरूड लागतं तसं जीवाला बेरूड आहे. जीवाला बेरूड आहे. लक्ष देऊन मला असं वाटतं 2G गेलं, 3G गेलं, 4G गेलं, आता 5Gचा मावशी जमाना निघाला.
5Gची रेंज देऊन जर ऐकलं तर भारूड कळतं. एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात हो एकनाथ महाराज? एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको. काय म्हणतात? मला दादला नको म्हणतात. हा ऐका मावशी, दादला म्हणजे काय? दादला म्हणजे काय? दादला म्हणजे नवरा. दादला म्हणजे नवरा. पण कोणता नवरा नको? कोणता नवरा नको? आपल्या देहातील षडविकार, आपल्या देहातील षडविकार काम, क्रोध, मद, मत्सर, दंबानी अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको. श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथेच नाही. कोणता रस नाही? लक्ष देऊ नाही का मावशी? कोणता रस नाही? आंब्याचा रस नाही, गुळाचा रस नाही, लिंबूचा रस नाही, उसाचा रस नाही. नेमका कोणता रस नाही? तर त्यावेळी सांगतात लावणी मृदंग सेवू ब्रह्मरस आवडीने तो रस येथेच नाही. आणि पुन्हा मग मला म्हणायचं, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादला देते सोडून, 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 दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून. हे दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून. एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला कामरूपी दादला नको. लक्ष देऊ नाही का? एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला कामरूपी दादला नको. पण मावशी मी का दादला नको म्हणते? लक्ष देऊ नाही का? किती दिवस झाले गेले ते फिरायला, ह्या सप्त्यावर त्या सप्त्यावर, त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर, ह्याला बुका लाव, त्याला बुका लाव. बुका लावायच्या घरी काय बायाने काय मावशी बुका खाऊन मारायचं वय. मी म्हणलं तसंच बुका लावते तुझ्या पंढरपूरच्या खाली. आमच्या इकडे तुळजापुरात येऊन कुक लावून तरी जगते. आई राजा आदि निर्गुण प्रगडली माय भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, झाडणी भक्ता लागे तो पावसे निर्वाण. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. द्वैत सारोनी माळ निघाली, द्वैत सारोनी माळ निघाली, अति बोधाचा जेण मी घेईन, हाती बोधाचा जेडा मी येईल. हे दरहित वारीसे जाईन, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. नवविध भक्तीच्या अखेरी नवरात्रा, कोटी निराकार मागे न ज्ञानपुत्रा, धरीन सद्भावे अंतरीच्या मुद्रा, दंब सासऱ्या साने पात्रा. महिला मंडळ भरपूर आहे बरं का मावशी. रोज आम्ही कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो. रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असताना धार्मिक कार्यक्रम ऐका, धार्मिक कार्यक्रमाला पुरुषापेक्षा 10 तरी टक्के आमच्या महिला मंडळाची माता माऊलीची संख्या जास्त असते. याचं कारण आहे मावशी 60% आरक्षण. महिलांना कुठं पिचावा महिला मंडळ जास्तच असतं. हे बी खातं काय आता साधं राहिलं नाही, मंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या त्या. म्हणून सर्व महिला मंडळाने जोगवा वाढायचा. ज्यांच्यापाशी असेल त्यांनीच कोणा सुट्टी नाही, ज्यांच्यापाशी नसेल त्यांनी शेजारने कोण उसना घेऊन वाढायचा, पण जोगवा वाढायचा. जर मावशी जोगवा वाढला नाही उद्या सकाळी डोक्यात वाह होत्याला. पुरुष मंडळ सुट्टीच नाही, देवाचा बी न्याय आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी. उदार एका हाताने धर्म केला तर दोन्ही हाताला देणारा तो परमेश्वर आहे. म्हणून सगळ्यांनी जोगवा वाढायचा. कुठे गेला पिंटू? एक जण ये बरं. एक कोणाला देऊ कोणाला देऊ? हा
हे रामा जीव सरला तुला पायाला अंबाबाई तुझ्या विना ग जीवनाला अर्थ ग नाही वर्ण वर्ण माया लावू नको ग हा वर्ण वर्ण माया लावू नको ग अग अंबाबा सोडून जाऊ नको सोडून जाऊ नको अंबाबा वर्ण वर्ण माया लावू नको ग लावू नको ग अग अंबाबाई सोडून जाऊ नको ग अग अंबाबाई सोडून जाऊ नको ग अग अंबाबाई सोडून जाऊ नको ग सुन्या सुन्या वाटे दिशा मला नाही तुझ्या विना ग जीवनाला अर्थ नाही तुझ्या विना ग जीवनाला अर्थ नाही तुझ्या विना ग जीवनाला अर्थ कितने कराल या बात है कराल सोडू नको ग अग अंबाबा सोडून जाऊ नको ग अग अंबाबाई सोडून जाऊ नको ग बोधाची भरी नमी परडी अशा तृष्णेच्या पाडी नदरडी मनोविकार कर्ण पुरबंडी आणि अद्भुत रसाची बरी नमी दुरडी आता साजनी झाले निसंग विकल्पनावर्याचा सोडियला संग काम क्रोध हे सोडियले मान आणि केला मोकळा मार्ग हा सुरंग आई राजा उधे उधे ऐका मला बऱ्याच दिवसानंतर एक छोटासा दृष्टांत आठवला बघा. एक कोल्हापूरचा राजा होता. राजाला गर्व झाला. ऐका, कोणाला कशाचा गर्व होत असतो, कोणाला कशाचा गर्व असतो, त्याच पद्धतीने राजाला संपत्तीचा गर्व झाला. ऐका, अभिमान नुरे कोड आवघेची पुरे पुरे तिळभर होय अभिमान ते देवाला मेरू समान जड होत असतो. त्याच पद्धतीनं राजाला संपत्तीचा गर्व झाला. राजानं काय केलं, 1 मिनिटात ऐका. भरदरबारी फेकून परडी लागलाय निंदायला. कोण? राजा. राजा भरदरबारी फेकून परडी लागलाय निंदायला. मग त्या अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला. बाईने राजाला लावला जोगवा मागायला. अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला. हे भरदरबारी फेकून परडी लागलाय निंदायला. ओ भरदरबारी फेकून परडी लागलाय निंदायला. अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला. अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला. राजवैभवात नटला राज
चाललंय बघता शांत व्हा देवा, शांत व्हा. सगळं काही दिलं जाईल. देवा, देवा, होय ह्या शेलो नगरी मध्ये आपलं पहिलंच आलेलं का पहिलंच वार आहे. पहिलंच वारा आले हा देवा, हा. एक कोड विचारू का? तुझं जर काही घोडा असलं तर सोड मेन रोडला देवा, जाते थेट मानवत देवा, हा. मी कोड म्हणतोय, घोड नाही, घोड नाही. घोडा नाही कोड होय हा कोड म्हणतोय. बर 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 हा. लवकर लवकर विचार लवकर लवकर. देवाचा सीझन चालू आहे खरंय की, देव लय बिजी आहे खरंय. बोल देवा, बोल बघता देवा माझा एक मित्र आहे देवा. लगा. एवढ्या लांब तुझा मित्र देवा गावाकडचा म्हणतोय. बरोबर तुझ्या गावाकडला तुझा मित्र आहे हा देवा, बर तो माझा मित्र हा. लई दारू पितो, लई दारू पितो, लई दारू पितो. देवा, मला एक मी काय म्हणतो देवा, तो लई दारू पितो. बर त्याची दारू का सुटल तेवढं सांगता का बरं? अरे तुझ्या मित्राची दारू सुटल कवा सुटल देवा? तुझ्या मित्राची दारू सुटल कवा सुटल? तुझ्या मित्राची दारू सुटल कवा सुटल म्हणतोय. जेव्हा त्याचा लिव्हर फुटल देवा, खराय की देवा. तेव्हाच त्याची दारू सुटल वा देवा, हा कूलरच्या वाऱ्यानं काय थंडी वाजते काय? नाही 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 हा. नाही आता शिकतर मोसमला लागली असं बोल. आहे हो देवा. बरं देवा, हा आणखी कोण विचारू का मी? जरा सोपं सोपं विचार सोपं सोपं. आधीच लय लांब आलोय आपण खराय देवा, खराय खराय. अरे इकडले लोक हुशार आहेत रे 100% देवा. सेलू मधले लोक हुशार आहेत जरा खराय खराय. रान बघून पेरत जा विचारू का देवा? बोल देवा, हा माझ्याकडे एक काळी कोंबडी आहे देवा. पुढचं ऐकून घे की. पुढचं ऐकून तर बर घ्या बर ना. हा बोल माझ्याकडे एक काळी कोंबडी आहे. बर ती पांढरा अंडा कसं काय देते? अरे तुला सोपं सोपं विचार म्हणलं देवाची चेष्टा करतो काय देवा, हा. मस्करी करतोय. मस्करी करायला देव का तुला लातूरच्या पोटरीत कामाला सांगा की देवा, सांगावंच लागतंय का सांगा सांगा. 3.5 मीटर कापड घे घेतला, 4 घड्या घाल घातल्या. 86 लिंबू घे घेतली. 87 पुडी कर केल्या. 88 रंगवत हा. गुलाल घे सुत्रे घे बांबू घे लहाया टाक चिल्ला टाक त्याचं गटोडं बांध बांधलं आणि कोंबडीच्या कुठं? गळ्यात बांध हा, गळ्यात बांध गळ्यात. गळ्यात बांध देवा, हा मला सांगा, एवढं सगळं वजन त्या कोंबडीच्या गळ्यात बांधल्यास बर. ती कोंबडी वजन नाही का मारायची जर बरं? कोंबडी वजन मिली वजन मेली, जर कोंबडी वजन मिली मेली. अंडे घालायचा कुठं प्रश्न राहतो 100% खरं देवा. अरे बऱ्याच वर्षानंतर या सेलू नगरीमध्ये माझी पहिलीच फेरी आली. मोठी मोठी ढेंड बाजूने गोळा झाली पण नवीन कपडा सफेद कपडा खेसाखाली आली. हा लोक शेंबरच्या नोटा बाजूला दाबून चिलट टाकू लागली. हे मात्र आई 100% राजा खरं आहे. बघून घे आईचा जोगवा आईचा भोगवा, भोगवा. पैसा सारोनी मळविहार. हाती बोलाचा दिला हे जर गीता. जितवारीची जाईना. आईचा जोगवा, जोगवा. आई राजा आई राजा आई 5चं 50 हो दे भक्तांचं कल्याण हो दे सगळ्यांना मरेपर्यंत जगू दे. तुम्ही म्हणताल महाराज आमचा किती सुंदर असा हा दरवर्षी महोत्सव चालू असतो. दरवर्षी आम्ही कीर्तन आयोजित करतो. यावर्षी भारुडाचा सुद्धा आनंद घ्यायचा. तुम्ही कोंबडण बोकडच म्हणताय नेमकं काय मनात असेल महाराज असं काही प्रश्न आला असेल तर हे लक्ष देऊन ऐका. तर मावशी मी काय म्हणलं लक्ष देऊन ऐकलं तरच भारूड कळतं. आता लक्ष देऊन ऐका प्रत्येकाने. हां लक्ष देऊन ऐका. प्रत्येक माणूस आहे प्रत्येक जीव आहे. लक्ष द्या. प्रत्येक माणूस आहे प्रत्येक जीव आहे. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण. रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण. आता लक्ष द्या. ह्या 3 गुणाची 3 दगड घ्यायची अशी चूल मांडायची. त्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा. वासना बायको शेजारी जाळ घालाय बसवायची. आणि आमच्या एकनाथ महाराजांनी 2 बोकड कापाय सांगितले. ते म्हणजे कोणते? जे आपल्याला प्रपंचही करू देत नाहीत, जे आपल्याला परमार्थही करू देत नाहीत, जे आपल्याला संसारही करू देत नाहीत. काम क्रोध बकरा मारा पुजार कुमाईच्या वरा. आईचा जोगवा मागोनी ठेविला जावोनी नवस महाद्वारी फेडिला. एका जनार्दनी एक पण देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. वा. यानंतर
सुंदर असं दुसरं भारुड होईल. त्याआधी सगळ्यांनी हातानं टाळी, मुखानं नामस्मरण, एक सुंदर अशी छोटीशी गवळण ऐकायची आणि नंतर सुंदर असा दुसऱ्या भारुडाचा सुद्धा आनंद घ्यायचा. चला बोला. कुठे चालला बर म्हणा म्हणा आता विठ्ठल विठ्ठल जाऊ दे विज्ञानोनी रेखाना जाऊ दे विज्ञान तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत काना तुझी नाही बरी बाई ग पिचली माझी बांगडी 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 तुझी तंडा तुझी मस्करी श्री हरी तुझी तंडा तुझी मस्करी श्री हरी रीत काना तुझी रे नाही बरी रीत काना तुझी रे नाही बरी बैग पिचली माझी बांगडी 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 बैग पिचली माझी बांगडी 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 बाई बाई पिचली माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी 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 गोकुळ तारे तू वनमाळी गोकुळ तारे तू वनमाळी गवळणी साऱ्या कळंबावरी गवळणी साऱ्या कळंबावरी गोकुळ तातो तू वनमाळी गवळणी साऱ्या कळंबावरी गवळणी साऱ्या कळंबावरी गवळणी सारा कळंबावरी प्रीत काना तुझी रागडी रागडी प्रीत काना तुझी रागडी रीत काना तुझी रे नाही बरी रीत काना तुझी रे नाही बरी बैग पिचली माझी बांगडी बांगडी बैग पिचली माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी बांगडी बाई ग
शांताबाई वाढ रखमाबाई वाढ ताराबाई वाडगे माय लाजी खुई एका नांदिरी अंदर गंगाबाई वाडगे माय हौसाबाई वाडगे माय पिंटीची आई वाडगे माय तुला लिय खुईन अरे पप्या तुला ये नतवाडे तुला बुरगुंडा बघितलं बाई तुला बुरगुंडा होईल ग बाई तुला बुरगुंडा होईल ग बाई तुला बुरगुंडा बघितलं ग बाई तुला बुरगुंडा बघितलं ग ए बाई तुला बुरगुंडा होईल ग ए मावशे तुला बुरगुंडा होईल ग बुरगुंडा बघितलं ग तुला तुला बुरगुंडा बुरगुंडा बघितलं ग या पप्या तुला ए नतवाले तुला हे मोबाईल वाले हिरो तुला ए टोपीवाल्या तुला बुरगुंडा बघितलं बाई तुला बुरगुंडा होईल ग ए बाई तुला बुरगुंडा होईल ग ए अक्का तुला बुरगुंडा होईल ग वाडगे माय संगीची आई वाडगे माय राणीची आई वाडगे माय बीबीची आई वाडगे माय दुर्बीची आई वाडगे माय तुला लिये खुईन अनादिशिद नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावय आले प्रेमाचे कुंकू भाळे लाविले सद्भक्ती भावे बोराटे हाती धरले ऐका मावशी सौभाग्याचं प्रतीक सांगितलं कुंकू पण ते आता कुंकू राहिलं का हो कुंकू राहिलं का मावशी कुंकू पाहायचं म्हणलं तर खेडेगावातच जावं लागतंय आता शहरामध्ये गेल्यानंतर आता चष्मा लावून बघावं लागतं आता बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी आहे ती अहो सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू कुंकू आता राहिलं नाही कुंकू वाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या का टिकली गेला आरशाला का टिकली गेला भिताडाला का टिकली गेला लाव कुठं कुठं बाथरूमच्या पाईपाला सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू आणि कुंकवाचं महत्व जर ऐकावं वाटत जर असेल तर आमच्या सीतामैयाकडून ऐकावं ज्या वेळेस अरण्यामध्ये सीतामैया कपाळावर कुंकू लावायच्या भांगामध्ये शेंदूर लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले हनुमंतराय उपस्थित झाले आणि हनुमंतरायांनी सीतामैयाला प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला का व सीतामैया तुम्ही जे कुंकू लावता हे शेंदूर लावता या कुंकवाचं महत्व काय या शेंदुराचं महत्व काय त्यावेळेस सीतामैयाने खूप गोड उत्तर दिलं ऐक हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य मोठं हे सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात अनादिशिद नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावय आले प्रेमाचे कुंकू भाळी लाविले सद्भक्ती भावे बोराटे हाती धरले बुरगुंडा बाई तुला बुरगुंडा बाई तुला बुरगुंडा बाई तुला बी बैल मला बी बैल तुला बी विलाला मला बी तुला बी होईल मला बी होईल तुला बी मला बी तुला बी मला बी तुला बी विलाला मला बी होईल तुला बी मला बी तुला बी मला बी तुला बी बुरगुंडा बाई तुला बुरगुंडा बाई वाडके दादा वाडके बघ की त्याचं इकडे दादा इकडे ठोकळ्याची ठोकळं बसले की बघ वाड्याच्या नावानं बॉम्बा एके अर्धीकर भाकर घेऊन ये गटगट पिठलं घेऊन ये तुला शिया देते पिना देते डिस्कोचा मनी देते मुराड शिंग देते मावशी तुझ्या म्हाताऱ्याला खेळा खोळखोळा देते कच्चाई बैवाड मच्छाई बैवाड वराई बैवाड वामनाई बैवाड गोधाई बैवाड कलंकाई बैवाड गे चार युगाची काखे पोतडी दशावतार खिळे परवडी सोहम शब्द बोले चोखडी माझा शकून ऐके आवडी बुरगुंडा बाई तुला बुरगुंडा बाई बुरगुंडा बाई तुला बुरगुंडा बाई बुरगुंडा बाई तुला बुरगुंडा होई तुला बुरगुंडा होई ए तुला बी मैल मला बी मैल तुला बी हुलाला मला बी तुला बी होईल मला बी होईल तुला बी मला बी तुला बी मला बी तुला बी हुलाला मला बी तुला बी मला बी तुला बी मला बी तुला बी होईल मला बी होईल बुरगुंडा बाई तुला बुरगुंडा बाई बुरगुंडा होई बुरगुंडा बाई तुला
होईल तुला बी होईल मला बी होईल तुला बी दादा मला बी तुला बी होईल मला बी होईल तुला बी होईल बुरगुडा बैठला बुरगुडा बैठला बुरगुडा होईल बुरगुडा बैठला बुरगुडा होईल सोनी सण मोबाईल बरा चॅप्टर दिसत रे मुड द्या 1 रुपयाला आदर वरच्यावर शूटिंग काढून घेतो वाडगे माय बस की रे पिंट्या गरीबी बस म्हणलं तर बसत नाही म्हणतो मला सिलूला यायचंय नाही 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 शांत बस नाही ग बस शांत बस त्यो कॅमेरे वाला आपला मामा आहे घेऊन येतो तुला कुरकुट पडा बिस्कुट पडा बस शांत बस त्यो बस शांत बस हा नाही आपले बाबा आहेत बाबा घेऊन बस की त्यो नाही बस बस की बापावर गेले वाडगे माय कच्छ मच्छ वरा नरसिंह रूपिणी बघता लागे स्तंभ पुढोनी हिरण्य कश्यपूचा वध करोनी भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला शिवय बुरगुंडा बैतला बुरगुडा बैठला तुला बी होईल तुला बी होईल मला बी होईल तुला बी दादा मला बी होईल तुला बी होईल मला बी होईल तुला बी होईल वाडगे दादा वाडके वरलाडी चाक वाडके भिकाऱ्याला वाडके काहीतरी वाडगे माय ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संत जन सदे कुरकुले घेऊन भीमा तटी उभी राहिले सेवय बुरगुंडा होईल बय्या ग तुला बुरगुंडा होईल बय्या ग तुला बुरगुंडा होईल दादा मला बी हो तुला बी होईल दादा मला बी हो तुला बी होईल दादा मला बी होईल तुला बी होईल दादा मला बी होईल बुरगुंडा होईल बय्या ग तुला बुरगुंडा होईल बय्या ग तुला वाडके ऐका बुरगुंडा म्हणजे काय मावशी बुरगुंडा म्हणजे काय तर बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल लक्ष देऊ नाही का बुरगुंडा या शब्दाचा सरळ अर्थ काय होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण आमच्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल ऐका बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल हे बाबा तुला कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दशावताराचं ज्ञान होईल श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात ऐसा शकुन सांगितला संती जे कार्य केला एका जनार्दनी आनंद झाला माझा कुरकुला देखोनी माय भक्त पुंडलिक कुरकुला देखोनी ऐका मला आवर्जून सांगा वाटतं बघा मावशी भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल तर मावशी खऱ्या अर्थानं बाप नीट पाहिजे बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते बापानं हातभट्टी पिली तर पोरग 90 पिते पेणारच की हो कडू इंद्रावून पेरल्यात जाय फळं लागण्याची शक्यता आहे का शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी चांगलं बी पेरलं तर चांगलं आपण लावतानाच लावतोय कडू लिंबाचं झाड
मग तो यंदा आंबे कसे लागले नाहीत र येड्या, वृक्षारोपण चुकीचं झालं. मला आवर्जून सांगावं वाटतं मावशी, आपलाच मुलगा आपलाच नातू त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा, ही काळाची गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत. मुलगा लहानाचा मोठा केला, मोठा करून म्हणाल ते शिकवलं, शिकून नोकरीला लागला, नोकरी करत करत 4 पैसे कमवू लागला, 4 पैसे कमवत कमवत गाडी घेतली, बंगला बांधला, आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत जर असेल तर आग लागो तुझ्या बंगल्याला. म्हणून मला म्हणावं वाटतं, बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती. लक्ष देऊ नाही का, हे हाल तेरा. हाँ, बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती. ऐका, बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती, सुखी उम्मीदों के लिए कुछ गाली नहीं होती, जो झुक जाए माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती. म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत, नाही तर ते डुलतच येणार आपल्या घरी. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये म्हणतात, आलं बघा लेझिम खेळत. मला असं वाटतं जीवनामध्ये आल्यानंतर बाबा नशा केली पाहिजे, पण अशी नशा केली पाहिजे कि मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी ली तो शाम उतर जाएगी, एक बार मेरे हरि नाम का प्याला पीकर तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. जीवनामध्ये आल्यानंतर अशी नशा केली पाहिजे, नाहीतर ह्याच्यानं काय होतं ऐकायचं. दिवाळ काढलं या संसाराचं दारून, दिवाळ काढलं या, दिवाळ काढलं या, दिवाळ काढलं या संसाराचं दारून, गोट गोट पेल्यानं, गोट गोट पेल्यानं, गोट गोट पेल्यानं, गोट गोट पेल्यानं, गोट गोट पेल्यानं. दिवाळ काढलं या संसाराचं दारून, दिवाळ काढलं या संसाराचं दारून, गोट गोट पेल्यानं, 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 गोट गोट पेल्यानं. म्हणून दारू गांजा मत पे यारो. आम्हाला आम्ही रोज एका गावात फिरतो. प्रत्येक गावोगावी गेल्यानंतर आम्हाला आवर्जून लोकांच्या पाया पडून सांगावं वाटतं. हो, काय सांगावं वाटतं बाबा, विनंती मी करतो दादा हात जोडून, विनंती मी करतो तुला पाया पडून. काय देर बाबा दारूचा नाद सोडून, देर दादा दारूचा नाद सोडून, तेरे दादा दारूचा नाद सोडून, तेरे बाबा दारूचा नाद सोडून. विनंती मी करतो तुला हात जोडून, विनंती मी करतो तुला पाया पडून, देर दादा दारूचा नाद सोडून, देर दादा दारूचा नाद सोडून, तेरे बाबा दारूचा नाद सोडून, बाबा दारूचा नाद सोडून. म्हणून दारू गांजा मत पियारो, अकल गुंग हो जाती है, आणि अपने पल्लों का पैसा खर्च करके मुंह में मिट्टी मिल जाती है. देवाने अनमोल असा निर्देह दिलाय तो आम्हाला. चांगलं वागण्याची नितांत गरज आहे. मला आवर्जून एक वाक्य आठवलं म्हणून सांगतो बघा. एक वाक्य हे झालं महिला मंडळ. मी आत्ताच काय म्हणलं, खऱ्या अर्थानं बाप नीट पाहिजे म्हणलं का नाही मी आत्ताच. पण आता इकडली बारी झाली आता आमच्या महिला मंडळाकडे. प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे कोण असते हो, म्हणा की आता आई. आता ऐका आया हो, तुमच्यासाठी आता स्पेशल. आमच्या एक लातूर जिल्ह्यामध्ये अशी बातमी होती. ऐका, तुम्ही कदाचित ऐकले असताल महाराज. अशी बातमी होती बघा, लक्ष देऊन ऐका बरं का. अशी बातमी होती, टीव्हीला पण बातमी होती, पेपरला पण बातमी होती. ती अशी बातमी होती की मुलगा पोटात असताना, बघा, मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. बघा, लक्ष देऊन ऐका. मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मावशी, मुलगा 9 वर्षाचा झाला, त्याला ज्ञानेश्वरी मुखदगत झाली. हा नाही, खरं आहे मावशी. आणि आपली आई पोटात असताना काय करते हो, माझ्या नवऱ्याची बायको बघते, माझ्या नवऱ्याची बायको बघते, होणार सून मी ह्या घरची बघते, तू तिथे मी बघते, तू तिथे मी इथे. आणि पुन्हा म्हणते आई कुठं काय करते.
आपल्या आईनं असलं बघायचं म्हणल्यास पोरग का डिस्को करणार नाही. हा, मला आवर्जून सांगावं वाटतं. आता ही नेत्र काय ती डॉक्टर तज्ज्ञ झाले, कानाचे ती तज्ज्ञ झाले, पण आता एक विशेष डॉक्टर येणार आहेत आता, मोबाईल तज्ज्ञ डॉक्टर. अहो इतका वापर झालाय, लेकरं वापरते त्याच्यात नवल नाही, बाया सुद्धा ही झाल्या. अहो मोबाईल वापरणं सोपं नाही. हा, इतका मोबाईलचा वापर झाला. आपण काय म्हणतो, आपल्या आईनं असलं बघायचं म्हणल्यास पोरग का डिस्को करणार नाही. इथून संस्कार सुरू होतात. अहो मदालसेनं लेकराला उपदेश केला होता मदालसेनं. आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या, म्हणतो का नाही. अहो पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेडी आहेत, पण त्याच्यासाठी आमच्या मा जिजाऊ आई साहेब लागतात. हा, छत्रपती शिवाजी राजांच्या आई कशा होत्या, 1 मिनिटात ऐका. धन्य धन्य थोराई कोण, शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा त्यामध्ये धन्य धन्य तोर आई शिवरायांची जिजाई. धन्य तोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाऊला. मुजरा मानाचा जिजाऊला. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तिला दुबळ्याला नव्हता भोवाली. दिन दुबळ्याला नव्हता भोगाली. दिन दुबळ्याला नव्हता भोगाली. आया बहिणीशी संकट टाळे, नव्हता कोणी त्यावेळी कैवारी. नव्हता कोणी त्यावेळी कैवारी. नव्हता कोणी त्यावेळी कैवारी. बोल म्हणे जिजाईचा खंत, कधी होईल याचा अंत. म्हणे जिजाईचा खंत. कधी होईल याचा अंत. करी विनंती आई शिवाईला. मुजरा मानाचा मुजरा मानाचा जिजाऊला. मुजरा मानाचा जिजाऊला. म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे मावशी. एक वाक्य आठवलं म्हणून सांगतो. जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल. बघा लक्ष देऊन ऐका. जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल, फक्त जीवनामध्ये येऊन कधी संगत चुकू देऊ नका. आता ऐका, ऐका. एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली, तर आपलं एक वेळेचं जेवण वायाला जाईल. एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली तर आपलं एक वेळेचं जेवण वायाला जाईल. जीवनामध्ये येऊन कधी संगत जर चुकली, अख्खं जीवन आपलं वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चांगल्याची संगत करा, चांगलं जगा. यानंतर सुंदर असं एक दुसरं भारुड होईल. आणि इतका आनंद वाटतोय की या सेलू नगरीमध्ये येऊन आयोजित केलेला, सर्व बोराडे परिवारांनी आयोजित केलेला आजचा हा साई महोत्सव वर्ष 25वे. 25 वर्षापासून हा सोहळा चालू आहे. आदरणीय नगराध्यक्ष विनोद भाऊ बोराडे, मुकेश भाऊ बोराडे यांच्या विनंतीला मान देऊन एवढ्याच तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा आजचा आलेला हा योगायोग आहे. त्यावेळी तेवढे मी मनापासून धन्यवाद देतो. आणखी भारुडाला आणखी सुरुवातच आहे. हां, यानंतर आणखी भारुडाचा आनंद घ्यायचा आहे. एक सुंदर अशी गवळण ऐकायची. गवळण ऐकल्यानंतर एक सुंदर असं भारुड ऐकायचं. चला, त्याआधी सगळ्यांनी हातानं टाळी, मुखानं नामस्मरण. आता सगळ्यांनी नामस्मरण करायचं एकनाथ महाराजांचं. चला. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. दास एकनाथ, भानुदास
भारूड संपलेलं नाहीये. उठू नका. मुळीच नव्हतं रे काना कान्हा 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 माझ्या मना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले मना काना रे तुझ्यासाठी आले मना करत काना तुझ्यासाठी आले मना मुळीच नव्हतं रे माझ्या मना मुळीच नव्हतं रे माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले बना तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी आले बना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले बना काना रे तुझ्यासाठी आले बना खरंच काना तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी आले बना कृष्णा रे तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी 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 आले काना रे तुझ्यासाठी आले बना करत काना तुझ्यासाठी आले काना रे तुझ्यासाठी आले बना काना रे तुझ्यासाठी आले बना खरंच काना तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी 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 आले मला काना रे तुझ्यासाठी आले मला करत काम तुझ्यासाठी आले
तुझ्यासाठी आले भला कानरे तुझ्यासाठी आले भला खरंच काना तुझ्यासाठी आले भला एका जनार्दनी गवळा राधा शरणाले तुला गोविंदा एका जनार्दनी गवळा शरणाले तुला गोविंदा एका जनार्दनी गवळा राधा शरणाले तुला गोविंदा एका जनार्दनी गवळा शरणाले तुला गोविंदा ओ मुरली वाजवितो गाणं तुझ्यावरा तुझ्यासाठी आले मनात कान रे तुझ्यासाठी आले मनात कान रे तुझ्यासाठी आले मनात तुझ्यासाठी आले वडा खरंच काना तुझ्यासाठी आले वडा खरंच काना तुझ्यासाठी आले वडा वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई झाली काय झालं काय झालं बोललाच मला कशाला इडी 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 तू नाही इडी तू बोललाच मला कशाला इडी तू नाही इडी बोललाच मला कशाला इडी तू इडी नाही इडी तू बोललाच मला कशाला इडी पण तू नाही इडी तू बोललाच मला कशाला इडी कोण म्हणले तूच म्हणला की रे लाटण्या ईडी म्हणतो याड लागले म्हणून ईडी झाली का उगाच ईडी झाली ए मला याड लागले कोणाचं तुला काय करायचं आज म्हणशील कोणाचं उद्या म्हणशील कोणा संग पुन्हा म्हणशील कवा कुठं कशाला ह्याच्यासाठी माग लागून आलाय भैर हे मला त्याच याड लागले त्याचं कोणाचं त्याचं म्हणल्यावर त्याच किर त्याचं कोणाचं अरे काळ्या त्याचं म्हणल्यावर त्याचं म्हणल्यावर त्याचं कोणाचं हे मला का नाही हा हाय का नाही हा त्याच याड लागले त्याचं कोणाचं त्याचं म्हणल्यावर त्याच किर त्याचं कोणाचं एवढ्या माणसात सांगायचं म्हणजे मला किती कुचकुच होत आहे हे मला त्याच याड लागले त्याचं कोणाचं त्याचं म्हणल्यावर त्याच तर ए सांग ना प्लीज मला बी याड लागले हा तुला बी याड लागले बर आणि ह्यांना बी याड लागले कोणाचं तुझ्यावनीच काळा काळा आहे बघ माझ्यावर तुझ्यावनीच काळा काळा कोण? आहे बघ. दिवस पंढरपूरचा माझा काळा इटुबा त्यानं मला याड लावले त्यानं मला फसवले मग मी काय काय सोडलंय सगळं सोडलंय काय सोडलंय सगळं सोडलंय मावशी त्याचं जर एकदा वेळ लागलं ना हो तर पुन्हा काहीच शिल्लक राहत नाही म्हणून सुटली प्रपंचाची आस देह भानाशी विसरले स्वस्वरूपाचे लागले पिसे मी सद्गुरु घरची वेडी नवे दडपाडी वेडी ग बाई मी झाले 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 बाई मी झाले वेडी बघायाले वेडी 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 अन वेडी ग अन वेडी ग वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी बाई मी झाले वेडी बघायाले वेडी बाई मी झाले वेडी बघायाले वेडी बाई मी झाले वेडी अन बघायाले वेडी
कोणी लोक खाली की मका मकावर तोड करून बघताय. ए ती मधली मावशी काय म्हणती माहिती का? काय म्हणती? ती मावशी म्हणती हा. ये मी तुझ्या पातेल्यातलं थोडं शिकरण देते का? देऊन टाक देऊन टाक. तुम्ही नाही मला खाऊ द्यायचा धरा प्रसाद. लगेच हा करते फुकट आलंय बाई. तुटली कर्माची साखळी हिंडो लागली आळोआळी आता मला कोण आकळी मी सद्गुरु घरची वेडी नवे दडपाडी वेडी ग बाई मी झाले वेडी, वेडी ग बाई मी झाले वेडी, वेडी ग बाई मी झाले वेडी. हा. सबुरी सबका मालिक एक है ओम साई राम. वाह अटेंशन ला 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 ला. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. बच्चिया नुसतंच वाजवायले ढप्पडांग टप्पडांग. झूठ बोले कव्वा काटे कस काय पाटील बराय का लागला मिठी मिठी बोला दिलाची नागी निघाली कोंबडी पळाली तंगडी धरून कशाला मिस कॉल करतोच पपी दे पारोला धनगरवाड्यात गुतला बबल्या सुख झाले ओ साजनी. एकाला तरी चरण होते का रे? लड्डू मुत्यानं संचारी देवर. सुंदर असा आपण दुसरं भावगीत म्हणू. सगळ्याचा आवाज आला पाहिजे जोरदार. हा, पाखरा आवाज येत नाही जरा जोरात. प्रेम वरवरलं ग तुझं गद्दारी करून तू चमकती पाखरा. हसत केलं तुला. वा 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 जमलं जमलं जमलं. आता हा आता दुसरं भाव घेत दुसरं भाव घेत. दिल भरा ग तू माझी वा 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 हा आवाजी लगा तुम्हाला बी येतंय होय रा असलं. साबर दिसताय लागा तुम्ही. झाला कर्माचा मातेरा सोडून दिदला शे भ्रतारा सांडिले मी माझ्या 5 पोरा मी सद्गुरु घरची वेडी नवे दडपाडी जानीची आगीची मशाल हाती आली मी औषाच्या भयान राती चिमण्या बुड काजू बुड चिमण्या बुड शोधू कुठं शोधू कुठं शोधू कुठं शोधू कुठं शोधू कुठं शोधू कुठं. दिसला ग बाई दिसला छोड़ दिया जाए मार दिया जाए बोल तेरे साथ क्या. येड्यानो ए येड्यानो मी एकटीची ड्यावैर ह्याच्यातलं कोण कोण शान आहे वरे हात करा बरं. कोण कोण शान आहे वरे हात करा बरं. कोण कोण हा तुम्ही जर शाना असतं रात्रीचे 10:30 वाजून गेले तरी मला येड्यालाच बघत बसलाय. वा तुम्ही तर कुठं शान आहे तवा. अरे येड्यानो हेच वेळ लागावं लागतं. भगवंतमय व्हावं मितूपणाची बोळवण व्हावी आपण आपलेपण विसरणं आणि अंतकरणामध्ये त्या साईबाबांना साठवावं इतकं वेळ लागावं लागतं. वेळ लागावं आमच्या तुकोबारायासारखं वेळ लागावं.
वेळ लागा आमच्या तुकोबारायासारखं. अहो तुकोबारायला वेळ लागलं, प्रत्येक माणसाला विचारू लागले, हा कोणे गावी आहे, सांगा हरी विठ्ठल. तुकोबारायला वेळ लागलं. देव पाहावयाशी गेलो, तेथे देवाची हो तेथे देवाची होवणी ठेवलो. अवस्था ही अवस्थाच व्हाव्या लागतात. मावशी तुम्हा आम्हाला वेळ कसं लागतं. देव पाहावयाशी गेलो, नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो. आपल्याला वेळ असं लागतं. वेळ लागा आमच्या तुकोबारायासारखं. तुकोबारायला वेळ लागलं, प्रत्येक माणसाला आमचे तुकोबाराय विचारतात, कोणी गावी आहे. सांगा हरी विठ्ठल. तुकोबाराय मावशी माणसाला विचारतात,